काय मग होळीची तयारी सुरू झाली की नाही? आता इकडे काय चाललंय सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. होळी येते, अगदी 2च दिवस बाकी आहेत, म्हणून आम्ही घेतल्यात पापड्या करायला. होळी म्हटलं की पुरणपोळी, पापड्या, चामट्या हे पदार्थ बनतातच घरात. आता पुरणपोळी आणि चामट्या तर होळीच्याच दिवशी बनतील, पण पापड्या मात्र आधीच बनवून ठेवल्या जातात. तांदळाचं पीठ, त्यात पाणी ॲड करून ते अगदी पातळ केलं जातं. ताटावर घेऊन ताट असं गोल गोल फिरून त्याला मस्त गोलाकार आकार द्यायचा आणि त्यानंतर हे उकळलेलं पाणी असतं त्यात ती प्लेट उघडी करून ठेवायची. त्याच्याने ते बाफलं जातं आणि मग थंड पाण्यात ती प्लेट ठेवून आणि ह्या काट्याच्या मदतीने हळुवारपणे ती काढून आणि सुकत ठेवायची. अरे बापरे, एक राहीलच, ह्या पिठामध्ये थोडीशी साखर पण ॲड केली, कारण की साखरेशिवाय त्याला तेवढी काही चव येत नाही, म्हणून अगदी थोडीशी साखर ॲड केली म्हणजे थोडासा गोडवा. एका वेळेस एक पापडी, त्यानंतर एका वेळेस 2 पापड्या, असा हे एक्सपेरिमेंट झाला. आणि त्यानंतर तर चक्क माईने चपाती एवढी मोठी एक पापडीच केली. मी बोलले, माई हे काय? माई म्हणते, अगे एवढा वेळ कुठे करत बसायचं, मस्त एक मोठी करायची, मध्ये काप करायचे, म्हणजे 4 पापड्या एक साथ. आपल्याला तसंही आकार अशी काय, शेवटी पोटातच जायची. अगदी हवीशी वाटणारी सासू आहे माझी. चला आता बघून झालं, मग आता मी बसते करायला. आता कशा करते तुम्ही बघाच. तशी थोडीफार प्रॅक्टिस नंदेच्या लग्नात झाले, कारण की लग्नात पण आपण 100 पापड्या बनवलेल्या मी आणि वहिनींनी, त्यामुळे थोडंफार तर जम. पापड्यांचं खरं टेन्शन असतं सुकल्यानंतर निघायचं. आता ते संध्याकाळीच कळेल काय होतं ते. आज दुपारच्या जेवणासाठी इती मॅडम होत्या आणि तिचं म्हणणं होतं की आज आपण मस्त बाहेर जेवूयात, म्हणून पप्पाने टेबल घेतला आणि ही केळीची पानं सुद्धा. संध्याकाळी आम्ही आलो इथे उनभाट. गेल्या वर्षी स्वामी समर्थांची पालखी आपल्या घरी आलेली, आठवतं? ती पालखी ह्याच गावातून निघालेली. भरपूर गप्पा झाल्या, आवार फिरलो आणि त्यानंतर काका घेऊन आले आम्हाला त्यांच्या वाचनालयात. आणि काय ती पुस्तकं, बाप रे! बऱ्याच ग्रंथांबद्दल, पुस्तकांबद्दल त्यांनी माहिती दिली आणि सध्या ते एक छान असं पुस्तक सुद्धा लिहितायत. आणि ही त्यांच्याकडून मिळालेली आम्हाला एक सप्रेम भेट. आणि ही सुद्धा काय सुंदर सूर्यास्त दिसतो इथून. गाव अगदी किनारपट्टीला लागूनच आहे, त्याच्यामुळे ह्याच्या पुढे समुद्रच. आणि ह्या सगळ्यात एक सांगायचं राहूनच गेलं, आपल्या पापड्या काहीक निघाल्या, पण बऱ्याचशा चटईला चिपकूनच राहिल्या, म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा घेतल्या करायला. ह्या वेळेस ठरवलं की थोड्या ओलसर असतील तेव्हाच आपण पलटी मारू. आता बघू किती सक्सेसफुल होतात. तुमच्या पापड्या झाल्या की नाही मला कॉमेंट करून नक्की सांगा. आपण भेटू लवकरच. बाय.